हर हर महादेव। समृद्धी हायवेनी येत आहोत। पहिल्यांदा हा हायवे पाहत आहोत। गाडी अशी धावते की जणू गेमिंग ॲप्लिकेशन मध्ये जशा गाड्या पळवतात त्या पद्धतीने गाडी धावत आहे। हायवे खूप सुंदर बनवलेला आहे। दोन्ही बाजूला चांगलं फेन्सिंग आहे की जेणेकरून कोणतेही हरण म्हणा, गाय म्हणा, कोणतेही जनावर म्हणा हे गाडीखाली येणार नाही याची देखील चांगली सुरक्षा आहे। संपूर्ण हायवे कॉन्क्रीटचा आहे आणि या हायवेमध्ये कुठेही तडा गेलेली नाही, काही नाही। याचा अर्थ कॉन्क्रीट चांगलं वापरण्यात आलेलं आहे असं दिसतंय। आता तर जाळी लावण्याचं देखील काम चालू आहे। ही भारताची प्रगती बघून, हा विकास बघून नक्कीच वाटतं की गेल्या 10 वर्षामध्ये भारताने बरंच काही मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण तरी मुख्य क्षेत्राकडे अजून सरकारने हात घातला नाही याची खंत वाटते। कारण हे सगळं करतायत, हरणं वाचवतायत, पोपट वाचवतायत, मोर वाचवतायत, पण गोमातेच्या दृष्टीने अजून सरकारने काहीही केलेलं नाही याची खूप खंत वाटते। प्रभू रामचंद्रांची स्थापना झाली असं म्हणतायत, पण प्रभू रामांच्या राज्यामध्ये गाय का असुरक्षित आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। येत्या सरकारला आपण सगळ्या हिंदूंनी मिळून आग्रह धरला पाहिजे की ताबडतोब संपूर्ण भारत देशामध्ये गोरक्षण आणि गोहत्या बंदी या दोन्ही गोष्टी तातडीने लागू कराव्यात। तर विकास खऱ्या अर्थाने त्यावेळेला पूर्ण होईल ज्यावेळेला भारतीय मानबिंदूंचं रक्षण पूर्ण रूपाने करण्यासाठी हे सरकार तत्पर होईल। पण एकंदर जो 10 वर्षात भौतिक विकास करतायत तो बऱ्यापैकी समाधानकारक आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही। नाहीतर असे रस्ते आपण कधी पाहू शकू, राम मंदिराची जमीन मोकळी झाली हे कधी पाहू शकू असं कदाचित 10-15 वर्षांपूर्वी वाटलंच नसतं कोणाला। त्यामुळे कौतुकास्पदच आहे। गोहत्या बंदी आणखीन करणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं। हर हर महादेव।